पण सकाळी ज्या कैऱ्या फोडून घेतल्या होत्या आडकेत्याने लोणच्यासाठी, त्याच्यामध्ये बघा आता असा मसाला मिक्स केलेला आहे. ही माझ्या आईची रेसिपी आहे. बघू शकता आपण हे मोठं मीठ आणि बेडेकर लोणच्याचा तयार मसाला असं मिक्स दोन्ही एकत्र केलेले हे चांगलं. आणि ह्या ज्या फोडी आहेत त्याच्यावरती जो असा लेअर होता पातळ, तो सुकल्यानंतर सगळा वरती आला आपोआप गुंडाळून, आणि तो काढून टाकला, कारण त्याच्यामुळे लोणचं खराब होतं म्हणून ते काढून टाकावं लागतं. अशा पद्धतीने हा मसाला पूर्ण असा मिक्स करायचा. त्याचबरोबर आपण आता ही जी मोहरीची डाळ आहे ती आणखी टाकणार आहे आपण, कारण मसाल्यामध्ये मोहरीच्या डाळीचं प्रमाण जरा कमी असतं आणि मोहरीची डाळ चविष्ट पण असते आणि लोणच्याला एक असा छान फ्लेवर येतो. म्हणून आपण आपल्या गरजेनुसार त्याच्यामध्ये आता ही डाळ टाकायची. आणि डाळ किती टाकायची बघा. बघू शकता आपण हे 100 ग्रॅममधली अर्धी, म्हणजे आपण आता 50 ग्रॅम डाळ ही 25 कैऱ्यांना टाकलेली आहे. अतिशय सुंदर कलर दिसतोय, याचा रंग दिसतोय. आपल्याला वाटत असलं की आपल्याला विकतही लोणचं मिळतं, मग कशासाठी हा कुटाणा करायचा. परंतु आपल्या घरातल्या लहान मुलांना हे समजावं की पूर्वीपासून आपलं पारंपरिक पद्धती कशा चालत आलेल्या आहेत ते समजावं घरातल्या मुलांना. त्याची चव किती वेगळी असते हे समजण्यासाठी आपण हा सगळा खटाटोप करायचा आहे, जेणेकरून हा आपला वारसा पुढे चालू राहिला पाहिजे. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळं आता मुलांना कैऱ्या पाडणं माहिती नाही, चिंचा पाडणं माहिती नाही. मुलं मोबाईलमध्ये इतके हरवलीत की त्यांना रानमेवाच माहिती नाही. कैरी म्हणजे सुद्धा एक रानमेवाच आहे. इतकं सुंदर दिसते. आम्ही लहानपणी हे असं मसाला लावून ठेवल्यावर लोणचं तयार व्हायच्या अगोदरच आमचं हे निम्मं संपून जायचं खाऊन खाऊन. आत्ताच्या मुलांना ह्याची गोडीच माहीत नाही. तर हे माहिती झालं पाहिजे. इतकं छान वाटते बघायला, हे मस्त वास येते एकदम. चांगलं मिक्स करून घ्यायचं हे. नंतर मीठ आणि मसाला ह्याच्यामुळं त्याला आता पाणी सुटणार आहे नंतर उद्या सकाळपर्यंत. नंतर मग हे आपण बरणीमध्ये भरणार आहे चिनी मातीच्या. बघा किती सुंदर वाटते, मस्त वास येते सगळ्या मसाल्याचा. आणि एक आनंद मिळतो की आपण काहीतरी आपलं पूर्वापार चालत आलेलं ही जी परंपरा आहे ती चालू ठेवली. अतिशय छान वाटते बघायला आणि खायलासुद्धा खूप छान वाटणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आता हे एकदम बंद करून झाकून ठेवणार आहे, जेणेकरून याला सकाळपर्यंत पाणी सुटलं पाहिजे. बरोबर ना? माझी आई समोर बसून मला सगळे दाखवते बघा
की कसं करायचं. याच्या पुढची प्रक्रिया तुम्हाला मी उद्या नक्कीच दाखवेन.